बरेच दिवस झाले मी आईकडून धने आणले होते आणि ते घरच्या वावरातले धने असल्यामुळे साफ तर करावेच लागणार होते. म्हणूनच आज मी ते धने घेऊन बाहेर बसली होती. मार्केटमधून जर धणे आणले आपण तर त्याला एवढं साफ वगैरे करण्याची झंझट राहत नाही. पण घरच्या धण्याचा जसा सुगंध येतो तसा त्या धण्यापासून येत नाही. गाळून झाल्यानंतर अशा प्रकारे काही फुटलेले धणे बाहेर पडले होते. ते तर मी फेकून देणार नव्हतीच. माझ्याकडे काही कुंड्या आहे खाली झालेल्या, त्यात मी ते धणे लावून घेणार आणि त्यापासून सांबार तर होतोच. मग बोलता बोलता माझे धणेसुद्धा गाळून झाले आणि एकदाची निसून पण घेतले मी आणि वर्षभर पुरेल एवढे होते म्हणून आरामात वाळू वगैरे घालून साठवून ठेवले. आणि इथे माझा संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि मनस्वी तिकडे काय करते आहे चला दाखवते. हाय, हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त मजेत आणि आनंदीच असाल. आनंदीच राहा आणि रोज माझे व्हिडिओ पाहत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. हां, आणि मेन म्हणजे आज मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात करणार होती, बट ते झालं नाही कारण मूड नव्हतं माझं व्हिडिओ सुरू करण्याचं. पण मूड असो किंवा नसो, आपलं काम आहे ते तर करावंच लागेल. चला म्हटलं, आणि आज मला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे. ती तर करतेच मी, आणि कशाची रेसिपी आहे हे आपण जरा सस्पेन्स ठेवू, सांगते समोर. आणि आधी आता मला उसळ बनवून घ्यायची आहे. मनस्वीचे बाबा तर गेले, नाश्ता करून गेलेले आहे आणि मला उपवास आहे म्हणून स्वयंपाक काय माहिती स्किप होते की काय. आता ते जर आले तर त्यांच्यासाठी बनवेन मी काहीतरी, नाहीतर मग आता आहेच, मी उसळ बनवते आणि जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती करते. चला मग. जे साहित्य लागणार होतं मी ते या चम्मचनी मोजून घेतलेलं आहे. तर यासाठी मी 3 चम्मच धने घेतलेले आहे. त्यानंतर 1 चम्मच ओवा आणि 2 चम्मच जिरे घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला छान असा सुगंध येतपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे. छान भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी म्हणून आपण दुसऱ्या प्लेटमध्ये याला काढून ठेवू आणि 5 ते 10 मिनटं थंड होऊ देऊ. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे. कढीपत्ता धुवून व्यवस्थित पुसून घ्यायचा, पाणी राहायला नको. त्यानंतर आपल्याला त्याला भाजायचं आहे एकदम कडक होईपर्यंत. वाळू घातलेले कढीपत्त्याची पानं असेल ते सुद्धा चालतील, ते अशा प्रकारेच भाजून घ्यायचे. त्यानंतर ही वाळलेली पुदिन्याची काही पानं आहे, मी 2 दिवस त्याला उन्हात वाळू घातलं, त्यानंतर ही अशी झाली होती आणि यालासुद्धा कढीपत्त्यासोबत भाजून घ्यायचं. हाताने दाबून पाहिल्यानंतर आरामात बारीक झाली पाहिजे एवढ्या होतपर्यंत भाजायचं. त्यानंतर या पाल्यालासुद्धा काही वेळासाठी थंड होऊ देऊया. तर आपले मसाल्याचे पदार्थ थंड होत आहेत तोपर्यंत इथे माझी उसळसुद्धा बनवून तयार झालेली आहे. हे सर्व पदार्थ एकदा मिक्सरला फिरून बारीक असा मसाला तयार करून घ्यायचा. आणि हा मसाला आहे ताकाचा मसाला. आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यात आपण ताक, दही जास्त प्रमाणात खातो. तर हा मसाला टाकून जर तुम्ही ताक पिलात तर तुम्हाला टेस्ट पण छान येईल आणि पुन्हा पुन्हा ताक पिण्याची इच्छासुद्धा होईल.
ओवा, जिरे हे आपल्या पचनासाठी किती चांगले असतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे हा मसाला नक्की सर्वांनी ट्राय करून बघा आणि मला कमेंटसुद्धा करा. तर हीच ती सस्पेन्स आणि सिक्रेटवाली रेसिपी आहे, ताकाचा मसाला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला तुम्हाला सांगा. आज मी तुम्हाला बनवूनसुद्धा दाखवलं असतं, बट आज माझा उपवास आहे, त्यामुळे नाही बनवू शकणार. सो तुम्ही ट्राय करा. आणि चला आणखी एक गोष्ट दाखवते तुम्हाला. छान अशा गोष्टीने व्हिडिओचा एंड करूया. या सीझनमध्ये फुलं येईल असं कोणतंच झाड सध्या तरी माझ्याकडे नाही आहे. पण ह्या जाईच्या फुलाला बघा किती छान फुलं आली होती. म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि एकच फूल नाही तर 1, 2, 3 आणि 4-4 फुलं लागली होती. आणि दिसायला बघा किती मस्त दिसत आहे आणि छान वाटते अशी फुलं वगैरे बघितल्यानंतर. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू सून. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब एव्हरीवन.